या टोपी खाली ही दडलंय काय, या मुकुटा खाली दडलंय काय। ए पोऱ्या, सवाल का जवाब देगा? हाँ साहब, देगा देगा जरूर देगा। जरूर देगा। माझी मुलगी यातली नाही असे जर आपल्याला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे। पाहणीनुसार अत्यंत धोकादायक बातमी समोर आली आहे। हॅलो, हा सर, आता नाही भेटता येणार सर, जरा लिहितोय मी। सर, ती स्टोरी कंप्लीट करतोय, आज रात्रीच पूर्ण करायची आहे, उद्या नेटवर अपलोड करायचे सर। सर, असे पुरावे देतो की उद्या कुठेच जायची गरज लागणार नाही। उद्या भेटतो ना मी तुम्हाला सर, मग बोलूया। ए, कोण आहेस तू? अमित, काय करतोस? काय नाही, ते पाठांतर करत होतो। पाहिलंस का तुला भेटायला कोण आलंय ते? मला भेटायला एवढ्या रात्री? तुझ्या लाडक्या श्रद्धा मॅडम। कसा आहे समेत? टीचर, तुम्ही? सॉरी, शाळेची कामं संपून येण्यात उशीर झाला। पण तुम्ही का आलायत? तुला भेटायला। तू येत नाहीयेस ना शाळेत, म्हणून। म्हणजे तू कंप्लेंट केलीस ना माझी शाळेत, आणि बाबांना पण तू कळवलं असणार। अरे नाही, अरे मी मग काय आल्यात त्या? अरे ऐक ना माझं। अमित अमित, अमित अमित दार उघड ना। अमित ऐक माझं। अमित दार उघड, नाही तर मुस्काट फोडेन तुझं मी। अहो, असं नका बोलू, शांत राहा जरा। खरं तर आपलंच चुकलं। मी येणार ह्याची कल्पना आपण त्याला द्यायला हवी होती। तुम्ही शांत व्हा, मी बोलते त्याच्याशी। अमित, अमित ऐकतोयस ना? हे बघ, मी तुला ओरडायला आले नव्हते, मी शांतपणे बोलायला आलीये। मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाहीये। ठीक आहे, आत्ता नको, पण नंतर बोलशील ना माझ्याशी? हो,
ठीक आहे, मी आत्ता निघतेय, पण मी परत येईन आणि आपण बोलणार आहोत. हो. ओके, मी येईन परत. उद्याच याल? उद्या खरं तर माझ्या प्लीज मुलीचं या ना. मला खरं तर खूप काळजी वाटते अमितची. फार विचित्र वागतोय. तुम्ही काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर? मीडियाचा माणूस आहे मी. सॉरी सॉरी, मला काही माहित नाही. हो मॅडम, कुठे या? परमिशन नाही तिकडे जायला. अहो मी इथे राहते साफल्यमध्ये. जा मग. काय झालंय का इथे? अहो जे व्हायचं ते झालंय. तुम्ही जा जा. निघा लवकर. बाजूला व्हा. बाबा, हो. चल 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 चल. हे काय आहे सगळं? अगं खून झाला इथे. हे इथे तो पत्रकार राहत होता ना, त्याचा आठवलं का? तो उंच होता, तो चष्मा घालायचा तो. हो, कधीही दिसला तरी हात दाखवायचा. कुठल्या तरी वेबसाईट साठी काम करत होता तो. त्याचा खून झालाय. अरे घरात शिरून मारलाय त्याला. आज नाही, काल दिसला होता मला तो. हो, मलाही दिसला होता तो. चिंग फुंकीत गेला इंग्रजी पाण्याचा बंब. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, इंग्रजी पाण्याचा बंब. सगळ्यांना असंच नेतात, सगळे जातात. तूही अशीच जाशील. चल 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 निघ. इंग्रजी पाण्याचा बंब, चिंग फुंकीत गेला इंग्रजी पाण्याचा बंब. तुला एवढा उशीर का झाला? एका स्टुडंटच्या घरी जायला लागलं. तर मग कळवायचं ना. हे बघ, घरी केक वगैरे आणून ठेवलेला आहे. हा, सगळी तयारी झालेली आहे. हा, आता ती आपली साऊ बिचारी वाट बघत असेल. पण बाबा, हे 2 बिल्डिंग सोडून असं झालंय तर आपण सेलिब्रेशन करायचं का? अगं हे सगळं तयारी केली त्यावेळेला हे आम्हाला काही माहीत नव्हतं. आणि हे बघ, तुझ्या मुलीचा 18वा वाढदिवस हा आयुष्यात एकदाच येणार आहे असं कारण द्यायचं आणि सगळं करायचं. चल 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 निघतो. चल, तयारी केली आहे सगळी. चल. 10, 9, 8, 7 6, 5 4. थांबा. बाबा येईपर्यंत मी केक नाही कापणार आहे. 12:15ला 1 मिनिट उरलंय ग. प्लीज कापूया. कापणार प्लीज. अगं गाणं म्हणता म्हणता वाजतील ना 12. हो, आणि एक दिवस दादा लवकर आला असतं तर काय बिघडलं असतं? ट्रॅफिक लागलं असेल त्याला यावेळी हो आई, हो असतो हल्ली. नाही नाही, कर तू वकिली कर आपल्या नवऱ्याची. हे काय आज ओळखतोय का माझ्या मुलाला? हा, काप ना ग ताई, प्लीज काप केक. खरंच का? बरं. येस बाबा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. मला माहित होतं तू नक्की येशील. वेळेत आलो की नाही ते सांग. नाही. काका बाहेर पोलीस आहेत अजून? हा, आहेत. गाईज, इतका सुंदर केक समोर असताना मला आता थांबणं शक्य नाही. प्लीज कापूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. 2 बिल्डिंग सोडून काय घडलं माहितीये ना? हळू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साऊ. हॅपी बर्थडे टू यू. साऊ, आजी आजोबांना नमस्कार केलास का? हो केला. आणि देवाला सुद्धा केलाय का नमस्कार तिने? हा. झाले का फोटो काढून? चला केक खायला.
मी बघतो. बाबा साऊच्या मैत्रिणी आल्या असतील विश करायला, तूच बघ जा. बरं बघते. इतके उशीर? हल्ली फॅशन आहे बाबा. कोण आहे ग? माहित नाही, हा बुके होता फक्त दारावर. कोणी पाठवलाय? नो आयडिया. कार्ड असतं ना, बघ ना, कार्ड आहे ना, बघ. हा आहे, थांब. तुझ्या माझ्यात अंतर असलं तरी श्वासांची लय एकच आहे. तुझी धडधड मला ऐकू येते इतका मी तुझ्यातच आहे. निनावी. वॉचमन, वॉचमन. काळजी घे ग बाई, तुझ्या मागे कोणी लागलंय का? नाही हल्ली मवाली वाढलेत. नाही तसं असेल तर सांग. काय ना पुढे जाऊन अशी मुलं मग तोंडावर ऍसिड बिसिड फेकतात. डोकं फिरलं का हिचं? काय बोलते? निनावी आहे ना, मग डेंजरसच झालं ना. अरे कोणीतरी गंमत केली असेल ना. तू एक मिनिट, एकदम टोकाला जाऊ नका. बुके दिलाय, बॉम्ब नाही. तुम्ही शांत व्हा आणि तो केक खा. हा चला खा. हो. चला. साऊ जरा ते कार्ड आण. हा. नक्की माहित नाहीये ना तुला कोणी पाठवलं? आई खरंच माहित नाही. प्रॉमिस? देव बाप्पा प्रॉमिस. बाबा येतो मी. चला निघूया. हो चला, झाला बर्थडे. चला रे, पुन्हा एकदा हॅपी बर्थडे ग. हा बुके कोणी पाठवलाय आपल्याला कळायलाच हवं. हो आई, मी फ्लोरिस्टशी बोलते आणि वॉचमनला सुद्धा सांगते. काळजी करू नका. झालं गोड खाऊन, आता गोळ्या खा. बाबा द्या. तो मला माहिती नव्हतं ना. ए चला रे, आवरा तुम्ही पण. हो चला चला चल चल चल. बाबा काय? कुठे ते? सरप्राईज आहे ना, उद्या सकाळी. सिक्रेट आहे आपलं बाईक. प्लीज. कसलं सिक्रेट? सिक्रेट कसलं? कुठलं सिक्रेट? माझ्या आयुष्यात कुठलं सिक्रेट असणार आहे? आणि तुझ्यापासून मी काही लपवू शकेन का? चला. चल चल चल. आईला आई घर डोक्यावर घेईल. गुड नाईट. गुड नाईट. पप्पा कुठे होतात तुम्ही? पप्पा पप्पा तुम्ही काय करताय तुम्ही? श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जब देवी देवका अथ ध्यानं ध्याये शरद
गुड मॉर्निंग आणि हॅपी बर्थडे. थँक्यू. चल उठ. अगं उठ आता, आवर. अथर्व शीर्ष म्हणायला घे. हो. आणि आज माझ्या बरोबरच बाहेर पडायचंय. का? देवळात जाऊया, गाईला चारा घालूया आणि मग जाऊ आपापल्या कामाला. ओके. ओके काय? उठ चल. 2 मिनिट. नाही साऊ चल उठ. आणि माझी बाय चल. आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी समोर येते. तरुण आणि धाडसी पत्रकार उदय समेळ यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आलेली आहे. शहरातल्या भर वस्तीत ही हत्या झाली, त्यामुळे शहरभर खळबळ माजलेली आहे. अरे बापरे, हा तोच ना? उदय समेळ हे अंमली पदार्थांच्या एका मोठ्या रॅकेटवरती काम करत होते. त्या संदर्भात एक मोठा लेख लिहित होते आणि त्यांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागले होते आणि म्हणून त्यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. विश्वासच बसत नाहीये. रोज दिसणारा हा मुलगा आणि हे असं ऐकायला लागतंय त्याच्याबद्दल. अहो काय तुम्ही सकाळी सकाळी असल्या बातम्या लावून बसलात, आणि तेही आजच्या चांगल्या दिवशी. अरे जगात काय चाललंय याची माहिती असायला नको का? अगं जगाचं राहू दे, हे आपल्या शेजारी झालंय ते नीट कळायला नको? ए तू ये बस ऐक. काय नको, कसं तरीच होतं मला. आणि त्या बिचाऱ्याच्या नशिबातच असं जाणं होतं. गेला तो. तू काय नुसती बघत उभी आहेस? हे घे. हो. उशीर होतोय ना तुला, निघा. निघतो. चल ग. बाय कुमुदाजी. बाय जबा. हाय भाषा मावशी. हॅपी बर्थडे. हे बघ, घाई घाईत हे एवढंच भेटलं मला. मिळालं म्हणूनच तर आली मी इथे तुला भेटायला. थँक्यू. अगं ए, आता नको, निवांत येते नंतर. उशीर होईल नाही तर आता. चला आपल्याला देवळात जायचंय, मग अमित कारखानिसच्या घरी जायचंय, मग आपण हिला सोडूया कॉलेजमध्ये आणि मग जाऊ शाळेत. ना एवढं आहे? चला उशीर होईल. अगं पण ह्या काउन्सिलिंगचे पैसे भेटणार आहेत का तुला? पैसे नाही मिळणार आहेत ग, पण आता अमितचं शिक्षण जास्त महत्वाचं आहे ना. आज बोलशील माझ्याशी? गुड. अजूनही शाळेत जावंसं वाटत नाहीये? मला भीती वाटते शाळेत जायला. का, काही झालंय का? कोणी काही बोललं का तुला? मी यावर्षी ड्रॉप घेतोय. पाहिलेत ना, ही अशी नवीन नाटकं सुरू केली त्याने. काही ड्रॉप वगैरे नाही, 2 थोबाडीत मारायला पाहिजेत, म्हणजे मुकाट्याने शाळेत जाईल. ताई थांबा, शांत व्हा. तुम्ही या, आत या. मॅडम आहेत ना, मॅडम समजवती. या, तुम्ही शांत व्हा. या. तू हुशार मुलगा आहेस, चांगला स्टुडंट आहेस. आई बाबांना, शाळेला तुझ्याकडनं अपेक्षा आहे. तरीही तू ड्रॉप घ्यायचा ठरवलास तर आम्ही तुला काही म्हणणार नाही, तुला जबरदस्ती करणार नाही. पण एक मिनिट हा, मला फोन घ्यायला लागेल प्रिन्सिपल सरांचा. हॅलो 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 सर. हां हो, रिझल्ट. हां एक मिनिट. भाषा, हो. 9वीच्या रिझल्टची यादी तुझ्याकडे आहे का? हा हो, कदाचित पर्समध्येच असेल. एक मिनिट हा, बघते. आहे. हो एक मिनिट हा. बघू. तुला ड्रॉप घ्यायचा आहे. एक सांगू, ऐकशील माझं? हो.
माझ्याकडे एक उपाय बस चला बाय बाय. ए साऊ संध्याकाळी लवकर ये, पावभाजी करणार आहे. चालेल. पाणी घेतलं? ए आई, वॉटर बॉटल कोण नेतं कॉलेजला? वाटलंच होतं मला. घे नाही राहू देत, ठेवायचं. बरं. बाय 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 भाषा मावशी. बाय. अठराची झाली ना ग सव्वास. हो ग, किती पटकन मोठी झाली ना. खरंच आपलं मूल आपलं प्रतिबिंब असतं आणि ते शाळेसारखं वागलं की आईला सुद्धा जिंकल्यासारखं वाटतं. आणि ही आजूबाजूची मुलं बघितली की असं वाटतं साऊ शहाणी आहे ग. आपण मुलांशी मोकळेपणाने बोललो तर मुलं आपल्यापासून काही लपवत नाही. सावनीच्या जगातली अशी एकही गोष्ट नाही जी मला माहीत नाही. मी तिची आई तर आहेच, पण मैत्रीण पण आहे. तू परत स्मोक केलास ना, जा मीठ खाऊन ये. का? मी काय तुझा बॉयफ्रेंड आहे? पण तू जवळ आलीस ना की नाकाजवळ ऍस्ट्रे आल्यासारखं वाटतं. सो बेबी, यू आर 18 नाव आणि आज मी तुला माझ्या बरोबर स्मोक करायला लावणार आहे. ए नाही यार प्लीज, तुला माहितीये मला स्मोक करायला नाही आवडत. ऑल राईट यार, पण आज एक गोष्ट तू करणारच आहेस आणि जर नाही केलीस ना तर काय? ए नाही हा, मी या टायर मध्ये नाही बसणार. मग मी जे सांगेन ना ते तुला करावं लागेल. पण करायचंय काय? मुलांची कसलीही चिंता नसलेले आई वडील नशीबवान असतात. मी त्यातलीच एक आहे. म्हणजे घराबाहेर सावनी काहीही चुकीचं वागणार नाही याची खात्री आहे मला. अमित, अमित काही खायला करू का रे तुला? अमित कुठे गेला हा? अमित, अमित, अमित. ए नाही हा, नाही नाही नाही, मी पिणार नाहीये. नाही नट्स नट्स मी नाही पिता. कम ऑन यार, हे घे. नो वे नट्स. 18 वर्षांची झाली असती, ऍडल्ट झाली आहेस आता. वाग ना जरा तशी. नट्स मी नाही पित. अगं फुकट मिळते ना, म्हणून तर घे ना. ए नाही हा, मी नाही पिणार आहे. त्याच हे आमच्याकडून तुझं बर्थडे गिफ्ट. हे घे, नाहीतर दम मार.